अवघ्या वयाच्या 50 वर्षामध्ये त्यांनी क्रांती घडवली आणि स्वराज्य तुमच्या माझ्या हातामध्ये देण्याचं काम केलं. माझ्या राजाने स्वराज्य तुमच्या माझ्या हातामध्ये देण्याच्या अगोदर अरे 1630 प्रसंगी महाराष्ट्राची माती हजारो वर्षापासून पारतंत्र्यामध्ये पडलेली. अरे कुणी यावं माझ्या महाराष्ट्राच्या मातीवरती आक्रमण करावा आणि माझी महाराष्ट्राची माती पारतंत्र्यातून बाहेर पडण्याकरता असा राजा जन्माला येणार. माझ्या जिजाऊ साहेबांच्या लक्षात आलं. जिजाऊ साहेब शिवनेरी किल्ल्यावरती आणि मा जगदंबा मातेला स्थापना करतात. जगदंबे याची महाराष्ट्राची माती हजारो वर्षापासून पारतंत्र्यामध्ये. अरे कुणी यावं महाराष्ट्राच्या मातीवरती आक्रमण करावा. दिवसा ढवळा माझ्या आया बहिणींना उचलावा
आणि आबरूची नंतर लुटावी. जगदंबे, असा पुत्र माझ्या पोटीने महाराष्ट्राची माती त्यांनी गुलामगिरीतून मुक्त केली पाहिजे. आणि माझ्या जिजाऊ साहेबांनी जगदंबाचं पाहिलं. जगदंबे, दारुगड, तुझ्याशिवाय असा पुत्र माझ्या पोटी येणार नाही. आणि माझ्या जिजाऊ साहेबांनी जगदंबाला दिलं म्हणावा. दारुगड बाया दारुगड, दारुगड बाया दारुगड, दारुगड बाया दारुगड, दारुगड बाया दारुगड. माझ्या जिजाऊ साहेबांनी जगदंबाला ते कपडे पदर पठरला. जगदंबे, पुत्र पोटीने पुत्र हवाई सांगूनला जगतीने लोकी झेंडा असा पुत्र माझ्या पोटीने. जगदंबे, साखळे घालते मी तुला, आम्ही तुझ्या दारामध्ये गोंधळ घालते, पण पुत्र माझ्या पोटीने. आणि गोंधळ घालत असताना माझ्या जिजाऊ आऊसाहेबांनी जगदंबाला म्हणावा. पण काय म्हणावा? आई भवानी तुझ्या कृपेने फार संकटाला, अगाध महिमा तुझा माऊली मार संकटाला. कृपांजली माझ्यावरी जागा विचारात धारी, आई कृपांजली माझ्यावरी जागा विचारात धारी. आई गोंधळा लागली, माझ्या जिजाऊ आऊसाहेबांचा गोंधळ ऐकला. आणि माझ्या जिजाऊ आऊसाहेबांच्या पोटे माझ्या शिवराजाचा गर्भ वाढू लागला. 1630 प्रसंगे, 18 फेब्रुवारी 1630 प्रसंगे. आणि माझ्या जिजाऊ आऊसाहेबांना बाळंतपणाच्या वेदना जाणू लागल्या. शिवनेरी किल्ल्यावरती हालचालीला सुरुवात झाली. प्रत्येक पहारेकरी एकामेकाला सावध करतोय. जागते रहो. अरे जिजाऊ साहेबांच्या पोटी पुत्र येतोय. अरे पुत्रच येणार. अरे स्वराज्य निर्माण करणारा पुत्र येणार. आणि बाळंतपणाच्या खोलीचा दरवाजा लावण्यात आला. रात्रभर पहारेकरी चिंता करतात, कोण येणार? अरे कोण येणार? कोण येणार? आणि पहाट झाली. दिवस उगवला. तो होता 19 फेब्रुवारी 1630 चा दिवस आहे. आणि दरवाजा उघडला आणि आतून आवाज आला. काय आवाज आला? अरे पुत्र झाला. अरे पुत्र झाला. अरे पुत्र झाला. माझ्या जिजाऊ साहेबांना पुत्र झाला. ऐकले दादा? अरे पुत्र कोणाला झाला? अरे पुत्र झाला माझ्या जिजाऊ आऊसाहेबांना. अरे पुत्र कोणाला झाला? माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना. अरे पुत्र कोणाला झाला? माझ्या सह्याद्रीला. अरे पुत्र कोणाला झाला? महाराष्ट्राच्या मातेला. अरे पुत्र कोणाला झाला? अरे गड किल्ल्याला झाला. काय आनंद आहे माझा शिवराजा आला. आनंद आहे. आनंद कोणाला? माझ्या जिजाऊ साहेबांना. अरे आनंद कोणाला? सह्याद्रीला. अरे आनंद कोणाला? महाराष्ट्राच्या मातेला. अरे आनंद कोणाला? वह्या नाल्याला. अरे आनंद कोणाला? समुद्राला भरती आली. अरे आनंद कोणाला? मेघाला आनंद झाला. का? कारण 19 फेब्रुवारी 1630 ला माझा राजा आला. राजा आला. आणि अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये फक्त 35 वर्षामध्ये माझ्या राजाने स्वराज्य स्थापन केलं आणि तुमच्या माझ्या हातामध्ये देण्याचं काम केलं. पण माझ्या तरुण बांधवांना एकदा विनंती, ज्यांना खटाकपणे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, अशा माझ्या तरुण बांधवांनी सर्वांनी आपले दोन्ही हात वर करायचे आणि शेवटची शिवगर्जना द्यायची. एवढी गर्जना गोड झाली पाहिजे. रायगडापर्यंत माझ्या शिवराजाची शिवगर्जना पोहोचली पाहिजे. रायगडाची माती हादरली पाहिजे. विसापूरकर मंडळी गर्जना करतात. आवाज रायगडापर्यंत गेला पाहिजे. आणि माझा राजा 35 वर्षामध्ये स्वराज्य तुमच्या माझ्या हातामध्ये दिलं. म्हणून आजही रायगडावरती कधी गेले आणि रायगडाची माती कानाला लावली तर माझी रायगडाची माती माझ्या शिवराजाची गर्जना करते. पण काय करते शिवराजाची गर्जना? काय करते? एक गर्जना द्यायची सर्वांनी आवाज.
क्षत्रिय कुलवंशका